चर्चा थांबून शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय। राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यात युतीबाबत चर्चा झाली आहे। शिंदे साहेबांकडे आहे आणि राज्याची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादांकडे आहे। म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे कामं ह्या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्यकाळात जरुरी आहे, ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आम्ही पूर्ण करू। आणि या निवडणुकीमध्ये जे काही शब्द देतील, ज्या वार्डातले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीनं आज आम्ही घेत आहोत। टोटली म्हणजे 102 जागा दोन्ही मिळून हां 51 जागा त्यांच्याकडे 51 जागा आमच्याकडे 51 जागा आमच्याकडे 51 जागा आपण त्यांना दिलेल्या आहेत। प्रभाग कोण लढवणार काही ठरलंय का? नाही असं ठरेल आमचं इंटरनल चर्चेमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाली 50 जागा 50% जागा दोन्ही पक्षांनी लढवायचे ठरलेत। सन्मानाने दोघांनी निम्म्या जागा घेण्याचं मान्य केलेलं आहे। आता सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फॉर्म्युला काढलेला आहे। त्याच्या पुढची प्रक्रिया जे प्रभागाच्या संदर्भातली असेल, कुठले प्रभाग सोडायचे असेल ते नंतर आम्ही थोड्या वेळात बसून आम्ही फायनल जवळपास 8 दिवसापासून भाजपसोबत बोलणी सुरू होती, मात्र एका रात्रीत असं काय घडलं समीकरणच बदलले पूर्ण एका रात्रीत। राज्यामधून भाजपमध्ये बोलणं सुरू होतं, भाजपचे लोक पॉझिटिव्ह होते, पण एका रात्रीत काय बदललं सगळं? निर्माण केली परिस्थिती आहे, निर्माण केली परिस्थिती आहे। भाजपबरोबर बोलणी सुरू होती, बरोबर आहे, प्रस्ताव पण दिला होता, हेही बरोबर आहे, पण सन्मानजनक प्रस्ताव आलं नाही। एकदम आम्हाला फार कमी लेखण्यात आलं, एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा देतो ह्याच्यावर करा म्हणले, पण आम्ही हे केलं नाही। किती जागा सांगितल्या? आम्ही पहिल्या सुरुवातीला 42 जागेचा प्रस्ताव दिला होता, मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही 8 जागा देऊ। मग नंतर म्हणलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत, अमोल शिंदे असतील, आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील, यांनी जाऊन परत त्यांना प्रस्ताव दिला। 30 जागेचा प्रस्ताव दिला आणि 26 जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो, पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही। मग नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो, मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ। मग आम्ही सर्व दादा गटाच्या नेत्याला इथं पवार असतील, खरटमळ असतील, चंदनशिव साहेब असतील, बेरिया साहेब असतील यांची संपर्क साधला। मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आम्ही बैठकीला बसलो। बैठकीला बसलं तर मग तू मोठा मी मोठा असा काही नको, आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी 51 जागा आणि आम्ही 51 जागा असं युती ठरलेली आहे। भाऊ, आपण खरं तर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र आता 50%चे वाटेकरी तुमच्या सोबत आलेले आहेत। जे नाराज कार्यकर्ते असतील हे सगळे असतील त्यांना कशा पद्धतीनं पुढच्या काळात समजवण्याचा प्रयत्न केला जाणार? निश्चितच आता या जी युती संदर्भातली प्राथमिक चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आमचे नेते संपर्क मंत्री दत्तामा भरणे साहेब असतील, आमचे सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे असतील, त्या दोघांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरवण्यात आलं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून, त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून ती चर्चा झालेली होती, तर तुम्ही त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करून पुढील निर्णय घ्या असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं। आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून 51 आणि 51 असं वळूयात पुढच्या बातमीकडे। सोलापुरात आयात नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। तिकीट न मिळाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा भाजपच्या निष्ठावंतांनी दिलाय। निष्ठावंतांना